साईमाई सकाळ आत्ताच उठलोय. तर वाजल्या 10. रात्री 2 वाजेपर्यंत एडिटिंग चालू होती, त्याच्यामुळं काय उठायला झालंच नाही. सकाळी उठलो आणि आता निघलोय. आपल्या गाडीमध्ये CNG भरायला चाललोय. बघूया आता नाश्ता काय बनवले सविताने. काय केलं नाश्ता? अंडा. आज अंडा आणि भाकरी बनवल्या. सो आपण आपल्या सोबत जरा चला. झाला आपला नाश्ता. आता आपण जाऊ आपल्या गाडीमध्ये गॅस भरायसाठी. आपण चाललोय. आपल्या गाडीत गॅस नाही आहे ती भरायला जाऊ. आता बघूया. आता उशीर तर झालाय जाम. कुठे जायचं ते बघतो आता. कल्याण पटेला का इथं आता जवळच जायला लागेल. परत आणखी एक काम आहे, तो कामासाठी जायचं आहे. चला भेटू आपण नंतर. तिथे जातो. आज नाही गेलो तिकडं माफ्याला गॅस भरायला, कारण उशीर झालाय. तर वाजल्यात 10:15. त्याच्यामुळं आपण आता जाऊ डायरेक्ट गॅस भरायला कल्याण पाट्यावरच. पंपावर गेलो दाखवतो तुम्हाला. आता आलो आहे CNG पंपावर. गॅस भरायला चालू झाले आपली गाडी. आता तुम्हाला दाखवतो कितीची गॅस जाते आपल्या गाडीमध्ये. 40, 47, 50, 250, 260, 262, 70चा व्याज गेला. आपण आलोय आता सायकलच्या दुकानात. आपल्या नाक्यावरच आहे. हे बघा सायकल बनवा टाकली होती माऊलीची. आलो होता आता सायकलच्या दुकानात. माऊलीची सायकल बनवायला टाकली होती. तिथे टायर टाकायचे होते आणि ब्रेकचे पॅड चेंज करायचे होते. ते ब्रेक पॅड तर त्याने गेला तो त्याचा पूर्ण पंजा चेंज करायला लागेल. तर आपण आता फोन करून सांगूया बंटीला, तो बाबा असं असं आहे, सायकल रेडी झालेली आहे, फक्त ब्रेकच्या अटी थांबले, ते संध्याकाळी 7 वाजता भेटेल. चला आपण जाऊया आता घरी. आपण जाऊ आलो आता अंडीच्या दुकानात. आपल्याला पाहिजे तर अंडी. कशासाठी तर हे करायसाठी अंडी पाहिजे. अंडा देतो अंडा. हे बघा आपल्याकडे दुकान आहे अंड्यांचा मोठा, रिजनेबल भावात. अंडा देतो. अंडा 7 अंडा कितना? हाँ दे दो. बघा 7 अंडी 25 रुपये. कितने का एक अंडा आहे? 6.5 रुपयाला. आणि दुकानात गेलो तिकडे घ्यायला तर 7 रुपयाला अंडा. चला आपण अंडी घेऊन जाऊया घरी. आता आलोय घरी. सविताने सांगितले अंडी आज अंडी कढी अंडा कढी बनवायची आहे. हे बघा तिने सांगितलं. मग काय बापरे, इकडे बघा काय मागवले बघा तिने तिच्यासाठी. काय आहे? निवठ्या. शपथ मी नाही खात बाबा ते निवट्या. मला लागते चांगलीच मच्छी, बाकी मी काय खातच नाही. इकडे बघा तिने सांगितलं 1 अंडा घेऊन या तुमच्यासाठी, 1 अंड्याची कढी बनवायला. पण मी आणले 7 अंडे तिला. हे घे 7 अंडी घेऊन आले. तुम्हाला नंतर दाखवतो मी ती कशी हे बनवते ते अंडा कढी. तोपर्यंत मी जरा जाऊन येतोय. बंटीने बोलवले आपल्याला. चला आता मी चाललोय बंटीकडे. त्याने बोलवले शॉर्टकट रस्त्यात चाललोय इकडनं. त्याने मला बोलवले जरा त्याचे सायकल बनवा टाकले ना, तिचे पैसे किती झाले ते विचारासाठी. मी आता जाऊन बघतो काय बोलते तो. चले ये चले ए शबू चले ये. आपण जाऊया आता बंटीच्या इथे. डायरेक्ट तिथंच जाऊन भेटतो तुम्हाला. येऊ नको रे इकडे. चल तिकडे. पहिला आपल्या घराच्या बाजूला राहत होता, आता इकडे बिल्डिंगमध्ये आले राहायला. हे बघा हा आहे माऊली. हा बघा माऊली. हा माऊली आहे का? याची सायकल आपण बनवायला टाकली तिकडे. कपडा घालून येता. काय करत
ये बाबा तुम्हाला दाखवतो बघा मी ही कोण आहे ही रोजी रोजी ये चले ये लवकर ये चले 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 इकडे बघा ही रोजी आहे किती वर्ष झाली ना 30 नाही सॉरी 14 वर्ष झाली ही एकदम छोटी पिल्ली होती ना आम्हाला गॅरेज वरती भेटलेली अख्खी पूर्ण ऑइल बिल मध्ये ग्रीस मध्ये माखलेली आम्ही घरी आणल्यानंतर तिला धुतली बितली दवाखान्यात वगैरे नेली आणि मग तेव्हापासून बघा कशी आहे एवढी हुशार आहे ना एक नंबर चला चला आपण आता तिथून निघलोय घरी जायला आता जातो घरी आपला कालचा व्हिडिओ पोस्ट करायचा बाकी आहे आता वाजल्यात 11 आपण आज जरा व्हिडिओ लवकर पोस्ट होईल आपला कारण काल रात्रीच 2 वाजेपर्यंत मी एडिटिंग करीत होतो 2:30 वाजेपर्यंत तर मग आज सकाळी काही कामच नाही आहे फक्त त्याला पोस्टच करायचं आहे चला तर शब्बू भेटला होता आणि शोएब भाई भेटला होता रोशनच्या इकडे आता ती लोक गेले त्यांच्या कामासाठी तर आपण पण आलो आपल्या घरी आपण घरीच भेटू आपण शेटसाठी मी काहीतरी आणले सरप्राईज गिफ्ट तुला काय करता घे ना खाना बघूया कुठे गेली रिद्धी ही बघा माई झोपली आहे माई झोपले बघा कशी झोपली हा रिद्धी कुठे आहे गेली का आंघोळीला गेली ती आंघोळीला रिद्धी गेली आंघोळीला आपण बेडरूम मध्ये बसून आता फोटो आपला व्हिडिओ पोस्ट करून टाकू आज रिद्धीच्या स्कूलमध्ये ग्रीन डे आहे सो तिने सर्व ग्रीन केले बघा हा टॅग तिला बनवायला सांगितलेला तिचा हाताला बेल्ट बांधलं तिने बँड आणि तिथली पण तिची ग्रीन आहे हे बघा हा आता मी चालू आहे तुला सोडायला तुम्हाला दाखवतो स्कूलमध्ये कोणी कोणी काय काय केले ते स्कूलमध्ये ग्रीन डे आज त्यांचा सर्व मुलांनी ग्रीन कपडे घातल्यात रिद्धीने पण आई बॅग राहिली गाडीतच थांब मी आलो थांब बॅग गाडीतच राहिली चालेल सो बॅग घेऊन आता बॅग विसरलेलो गाडीतच तुला बॅग दाखवतो मी आणि आम्ही आता जातोय ते बघा त्यांच्या ग्रीन डे आहे स्कूलमध्ये सो इथं बॅनर पण लागले त्याने ग्रीन म्हणून हां आता मी आपण रिद्धीची इथं फोटो क्लिक करूया हा ना आता जाशील का सोडू इथं जाशील हा बाबू बाय आ काय सोडून आलोय तिला पण त्यांच्या स्कूलमध्ये परमिशन नव्हती काढायची आतमधली व्हिडिओ त्याच्यामुळे काय आपल्याला भेटलं ना काढायला सो आपण बाहेर जेवढं होतं तेवढं रिद्धीला त्याचे स्कूलमधले क्लासमेट वगैरे कोणी होते त्यांचं दाखवलं आपण चला आता आपण जेवून बाबा बसल्यात जेवायला कोण आले कोण काय करलं भाषा समजत ना तुझी जेवण इकडे स्टार्ट झालाय तिच्यासाठी फेवरेट आहेत ना त्या न्यूटी आणि आमच्यासाठी काय बनवले बघा इकडे बघा
अंडा कढी, भाकरी, भात. इकडे यांचं तर चालू झालंय बाबा. त्यांचं काय आहे, त्या न्यूटी आहे बाबा. हे बा जेवायला या सांगते. कशी जेवते बघा. लोक ताट घेतात जेवायला, नाही इकडे हिनी हातान ये घेतले, भाकरी व जे घेतले त्या. काय करायचं बघा हिला. वाढू का तुम्हाला? हे बघा, ह्यो आमचा किचन छोटासा, छोटे फॅमिलीचा नाही का. काही जास्त काही नाही आमचा इकडे संसार. इकडे बघा, इथे मांडले आहेत, इथे ह्यो किचन आहे, इथे गॅस, इकडे तो आमचा फ्रीज तिकडे कोपऱ्यात ढकलले, आणि इकडे भांडी धुणी करायसाठी आहे छोटासा आहे. चला वाडा आता, चला आपल्याला आपण बी जेवून घेऊ. नमस्कार मित्र. कधीपासून काय बनवायला भेटत नव्हता. आता मी आहे माझ्या मामाकडे आलोय. मामाचा मुलगा आणि मी आहे त्या घरी, त्याच्या फ्लॅटवर. ते एवढे वर्ष झाली तो मला काय सांगत होता का ये वस्तीला ये, पण मी कधी आलोच नव्हतो इकडे. आज जवळजवळ 10-15 वर्षानंतर मी आज इथं वस्तीला आहे. त्यांना सांगितलं मी घरी जाईन लगेच, पण ते सांगतात का आता या एवढा उशीर झाला आहे, रात्रीच्या वाजल्यात 12-12:30. तर तो सांगतो का जाऊ नको बोलते, तू राह इथेच, सकाळी वाटलाच उठून जा. तर आता आपण इथंच आहे आता वस्तीला. सकाळी आपण उठून लवकर जाऊ आपल्या घरी.